नमस्कार सर्वांना. आज काठावरची डिझाईन करणार आहोत. आता जेवढा गळा असेल तेवढा गळा घालून घेतल्यावर 2 इंच गळा रुंदी, खाली 3 इंच आणि असा पानचा शेप दिला आहे. साईडनं 1-1 इंच असा आकार दिला आहे. हा गळा आपण काठावर पॅच करणार आहे आणि असं चॉकने केल्यावर दुसऱ्या साईडला पण असं उमटवून घ्यायचं आहे. अस्तरवर मी गळा घालून घेतला आहे. आता सेम कॅनव्हासवर पण हाच गळा घालून घ्यायचा आहे, जेवढा असेल तेवढा. इथं मी 9.5 गळा घेतला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कितीही गळा घेऊ शकता. आता जेवढं आपलं अस्तर आहे त्याच उंचीचा आपल्याला कॅनव्हास घ्यायचा आहे आणि वर जेवढी गळा रुंदी घेतली होती तेवढं आणि खाली 9.5, इथून 3 इंच, खालच्या बाजूला 3 इंच आणि वर 2 इंच आणि असा पानाचा शेप द्यायचा आहे आणि साईडनं 1-1 इंच, 1-1 इंचावर मार्किंग करायची आहे आणि इथून 1.5 इंचाचा असा आकार द्यायचा आहे. कॅनव्हास कट करून घ्यायचं आहे. मधला गळा पण कॅनव्हासचा कट करून टाकायचा आहे. आता काठ असतील तर एकमेकांना जोडून घ्यायचं आहे. बरोबर आपल्या अस्तर एवढाच गळा तयार झाला आहे. आता काठाचे 2 भाग करून एकमेकांना काठ जोडून घ्यायचे. वरून एक दाबटीप द्यायची आहे आणि कॅनव्हास उलट्या बाजूने ह्याच्यावर स्टिच करून घ्यायचं आहे. व्यवस्थित टाचण्या लावून फिक्स करायचं आहे. आता अस्तर मेन फॅब्रिकला जोडून एक्स्ट्राचं कापड कट करून टाकायचं आहे. आता याचा मध्य काढून घ्यायचा आहे, वरूनही आणि खालूनही, आणि बरोबर कॅनव्हासचा पण काठाचा मध्य काढून घ्यायचा आहे आणि बरोबर अस्तरच्या बाजूला बरोबर मध्यावर हे ठेवायचं आहे आणि सगळीकडनं टिपा मारून घ्यायच्यात. अर्धा इंचाची मार्जिन सोडून आतलं गळा कट करून घ्यायचा आहे आणि छोटे छोटे चुटके द्यायचे. हे कॅनव्हास आपण उलटून घेणार आहे सरळ बाजूवर. आता मध्यावर आणि साईडला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत. त्यामुळं आपला गळा छान उलटवला जातो आणि फिनिशिंग छान येतं. साईडला काठाच्या बाजूला टीप मारून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता आपण उलटून घेतलं आहे. आता साईडला टीप मारून घ्यायची आहे. व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे, त्यामुळे आपला गळा छान बसतो आणि कुठेही दोरे वगैरे दिसत नाहीत. वरून आपल्याला लेस लावायचीच आहे. आता काठ वर उलटून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित गळा बाहेर काढून दाबटीप घ्यायची आहे ते गळ्याच्या पान आकारामध्ये. तुम्ही पाहू शकता मी व्यवस्थित गळा बाहेर काढून घेते आणि बरोबर मध्यावर आल्यावर सुई फिरवून इथं सुई फिरवून घ्यायची आणि परत दाबटीप मारून घ्यायची.
आता एक्स्ट्राचं खालचं कापड कट करून 1.5 इंचाची पट्टी लावायची आहे. इथं आपण उलटून नाही घेतलं, नाहीतर खालून उलटून घेतल्यावर पट्टी लावायची गरज नाही. पण इथं पॅचवर्क असल्यामुळे आपण एक्स्ट्राची 1.5 इंचाची पट्टी लावणार आहे. साईडनं व्यवस्थित टिपा मारून घ्यायच्यात. आणि साईडचं खालचं कापड कट करून टाकायचं आहे. तुम्ही पाहू शकता आपला छान गळा तयार झाला आहे. आता साडीच्या कलरनुसार आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. ब्लाऊज निळ्या कलरचा आला आहे, पण पूर्ण साडी पिंक कलरची आहे, त्यामुळे मी गुलाबी कलरची लेस लावून घेते कॉन्ट्रास्ट, त्यामुळे लूक छान येतो. इथंही मधलं टोक आलं की सुई आत घालून फिरून घ्यायचं आहे. लेसला डबल टिप मारायची आहे, म्हणजे ती उभी राहत नाही. आणि लेस लावताना गोल्डन कलरचाच दोरा वापरायचा आहे, त्यामुळं फिनिशिंग छान येतं. अशा प्रकारे आपला छान गळा तयार झाला आहे. आता खालून 1.5 इंचाची पट्टी लावून आतल्या बाजूला उलटून दाबटीप घेते आणि वरून हात शिलाई करायची आहे. आता इथं 4-4 इंचचा काठाचं कापड काढलं आहे लटकनसाठी. एक्स्ट्राचं कापड कट करून टाकायचं आहे. आणि ही 16 इंचाची पट्टी आणि 3 इंच रुंदीची पट्टी घेतली आहे. ती आपण फोल्ड करून त्याची फ्रिल करून घ्यायची आहे, डबल करून. इथं कमी पडल्यामुळे थोडंसं जोडून घेते. आता एका साईडला टीप मारून फ्रिल करून घ्यायची आहे.
पाहू शकता अशी फ्रिल करून घेतली आहे आणि कापडाचा मध्य काढून बरोबर मध्यावर ही फ्रिल लावून घ्यायची एक टीप मारून. सरळ बाजूला लावून घेतली आहे. आता जिथं फ्रिल लावली तिथून एक टीप मारून घ्यायची आहे. आणि अशा प्रकारे आपलं छान लटकन तयार झालं आहे. एक्स्ट्राचं कापड कट करून टाकायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.